त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाती आला घावडाव आमुचा माय बाप देव काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ हाती आला घावडाव आमुचा माय बाप देव तुका म्हणे सत्ता अवधी आमुचीच आता हाती आला घावडाव आमुचा माय बाप देव विठ्ठल
त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आला घाव डाव आमचा माय बाप देव पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः ऐसे नमन करुणे सकळा आणि कथा बोली गोमया बोला जे बालक कहे तोच निबाता सुन बालक नाही का मला पितू माता आज्ञानी म्हणून या पूजा बाळा जालवी सकळा नामा म्हणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जो भगवान श्री ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री भगवती रुक्मिणी समेता भगवान श्री रुक्मिणी म्हणजे कोण भगवान भगवान श्री पंढरीनाथ महाराज सद्गुरु श्री श्री काळे बाबा महाराज सद्गुरु श्री श्री गोसावी गुरुजी महाराज सद्गुरु श्री श्री ज्योतिराम मामा महाराज भगवान सुद्धा हनुमान भगवती बेमरती निरामय्या की जय अवधूत चिंतन एवढ्या चांगल्या मंदिराचा जय जयकार असो रामनवमीचा हा उत्सव पहिल्यांदा सुरू होतोय त्याचाही जय जयकार तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी हाती आला घाव डाव आमचा माय बाप देव आपण सर्वजण दरवेळेला दर महिन्याच्या एकादशीच्या कीर्तनाला एकत्रित येत असतो तर ती कीर्तनाची वेळ समोर ठेवूनच रामनवमीचा पहिला सप्ताह त्यात होणारे कीर्तन त्यांची सुद्धा वेळ एकादशीच्या कीर्तनाची सगळ्यांनी मिळून विचार करून ठेवलेली जायला यायला सोपं आपलं रात्री कोण येणार कसं येणार त्यामुळे आणि नंतर सद्गुरु बापूंच्या पुण्यतिथीचे कीर्तन असंच 10 ते 12 बसत इथं रात्रीच्या कीर्तनाची प्रथाच नाही विठ्ठल हरिकीर्तन नसतं पण विण्यावर नामसंकीर्तन असते असो किंवा रोज महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्तांची सेवा आयोजित केलेली आहे मला वाटतंय आपले परमपूजनीय खारकोडे महाराजांचे कीर्तन आहे म्हणजे या सप्ताहात आहे झालं नंतर काल जुन्या काळामध्ये हरिभक्तीपरायण परमपूजनीय नागोडे महाराज हरिभक्तीपरायण परमपूजनीय तांबव्याचे नलावडे महाराज यांनी हा सगळा भाग सप्ताहाने पिंजून काढला त्यांची माझं भागवत कथा झाली त्यांचे कीर्तन झालं आपल्यामध्ये जी एक हरिभक्तीपरायण परमपूजनीय बापूसाहेब महाराज दराडे त्यांचे कीर्तन रामनवमीचं आहे असं शेवटी कीर्तन आल्याचं पंढरपूरकर त्यांचं आहे असो आजची सेवा सद्गुरु काळेबाबांचा सेवक म्हणून मला दिली जाते मी सुद्धा सेवक म्हणूनच कीर्तन करतो मी एक मोठा कीर्तनकार असा अहंकार अजिबात आपल्याला आणि कुणीच अहंकार करू नये हा तर जगद्गुरु तुकोबारायांचा स्त्री शतकोत्तर अमृत महोत्सव चालू आहे पत्रिकेमध्ये पण उल्लेख आहे 375 वर्ष दुसरी गोष्ट सद्गुरु ज्योतिराम बाबा त्यांची ही पुण्यतिथी आहे त्याला अनुसरून तुकोबारायांच्या निर्यात प्रसंगाचा असा अनुसरून हा मी अभंग घेतलेला आहे विठ्ठल महाराज
या अंकामध्ये आम्ही सर्व संत वैभवाचे धनी आहोत असं सांगताय आणि आपल्या हृदयात असलेल्या वैभवाच्या मस्तीच मस्त होऊन मस्तीने वर्णन करतायत. जगद्गुरु तुकाराम महाराज पुणे प्रांतामध्ये महान शक्ती आणि दिव्य विभूती होऊन गेली. जगामध्ये 7 सकार आहेत, म्हणजे स अक्षराने सुरुवात झालेली 7 गोष्टी आहेत, पण ती एक जणाच्या ठिकाणी पाहायला मिळणं दुर्लभ आहे. कुठं 5 आहेत तर 2 नाहीत, कुठं 3 आहेत तर 4 नाहीत. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी हे 7च्या 7 सकार गुण्या गोविंदाने एकत्रितपणे नांदायला आले होते. कोणते हे 7 सकार? संपत, सरस्वती, सत्यम, संतानम, सदनुग्रहम, सत्ता, सुकृत एवंच सकारा हा सप्त दुर्लभा. त्यातला पहिला सकार आहे संपत. आता हे संस्कृत शब्द आहे, महाराजांना माहिती. आलय कीर्तन संपत, हा संपत नाही. किंवा एखाद्याचं नाव 5 अक्षरी संपतराव असं जर असेल तर माझं परिचय नसल्यामुळे मला तुम्हाला परिचय नसणाऱ्याला अहो संपतराव इकडे या म्हणावं लागेल. पण त्या संपतरावचा जिगरी दोस्त काय अहो संपतराव म्हणत असतो, हे संपत इकडे तो पण पाय पडता संपत. तो हा नाववाला संपत नाही. आले कीर्तन संपत तो संपत नाही. मग हा संस्कृत शब्द असल्यामुळे संपत म्हणजे संपदा. संपदा प्रयांची नसरे कल्पांती मिळवेला संधी देवला. आम्ही वैभवाचे धनी म्हणतात त्यासाठी त्यांच्याजवळ संपदा पहिला हा सकार आहे. सरस्वती तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. त्याचा अर्थ त्यांच्या जिभेवरच सरस्वती नाचत होती, नांदत होती. तिसरा सकार आहे सत्य. 3 प्रमाण देतो मी. महाराज अगोदर संतांची लक्षणं सांगताना सांगतात संत महात्मे काय लक्षण आहे? सत्य बोले मुखे आणि कांतीच्या दुःखे. हे संत हे मुखाने कधीही असत्य ते बोलत नाही, त्यांना संत म्हणायचं. हे सत्यच बोलतात. दुसरा सांगतात स्वतःच सत्य सांगतात. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येते. असं बोलले कुणाला राग येईल काय असं मला हे जाणायचं याच्याजवळ. मी कुणाचा विचार न करता आहे तेच सत्य सांगणार. आणि महाराज म्हणताय माझं जे सत्य आहे भित्र पुत्र असते की नाही, तिकडून 4 पुत्री जर ह्याला पाहिलं ह्याच्यावर जाऊन आली ती भित्रा असल्यामुळे तगड्यात शेपूट घातलं हे दुःख फक्त पळायला. त्या भित्र्या पळकुट्या पुत्र्यासारखं बहुमताला घाबरून पळ काढणार लेच तेच माझं सत्य नाही. तो कसं सत्य? सत्य असत्याशी मन केले वाही मानिले नाही बहुमता. 3 सकार झाले. 4था सकार संतान. संतान म्हणजे लग्न झालेल्यांच्या पोटी मुलबाळ होणं. महाराजांना 2 प्रकारचं संतान आहे, कारण वंश 2 प्रकारचे. एक मांस वंश आहे, दुसरा विद्या वंश आहे. मांस वंशामध्ये भागीरथी, महादेव, नारायण महाराज हे त्यांच्या पोटी आलेलं संतान आहे. आणि त्यांच्यापासून आतापर्यंत संप्रदायातले जे आपण सर्वजण आहोत ते त्यांचे विद्या वंशातले कोण आहोत? संतानच आहोत. म्हणजे संतान आहे. 4 सकार झाले. 5वा सकार सदनुग्रह. सत म्हणजे भगवंत परमात्मा परब्रह्म. सच्चिद आनंद घर पंढरी परिपूर्ण. भगवंत कसे सत बी आहेत, चिद बी आहेत. त्याचं सत घ्या. सत म्हणजे काय? जे न नशतो स्वरूपे, ज्याचा स्वरूपाने नाश होत नाही. आपल्या शरीराचा नाश होतो. आपण शरीराला मी म्हणतो शरीर ज्याने चालतो ते आपण आहोत. तसं कोण गोपाटी पोट मी असं छाती असं तसं नाही म्हणत. सत्य म्हणजे काय? देश काल वस्तू निमित्तेषु यत्न विनश्यति तत् सत्यम. देशाचा, काळाचा, आकारवान पदार्थांचा, घटनांचा, व्यक्तींचा या सगळ्यांचा नाश झाला तरी देखील ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणायचं सत्य. असे 3 जण आहेत. एक नाम आहे सत्यसाचे खरे नाम. दुसरे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला राधा हा दाविला जगदा. एक भगवंत सत्य. आणि तिसरं त्या भगवंताशी समरसमय झालेले सद्गुरु किंवा सत मध्ये असं दाखवाय संत.
त्यापैकी संतांनी अनुग्रह केला नाम मिळतं म्हणून नामाला बाजूला ठेव. भगवंताचा आणि संत सद्गुरूंचा मला सत्य दोघं येते त्यांचा अनुग्रह झाला. भगवंताचा झाला का महाराज सांगतात पांडुरंगे साध्य सत्य पांडुरंगाने सत्य अनुग्रह केला म्हणजे भगवंत सत्य भगवंताचा अनुग्रह झाला. दुसरा सत्य गुरुराय कृपानंद केली म्हणजे सदनुग्रह त्याला मिळाला. सहावा सकार सत्ता शेवटच्या चरणात त्याची सत्ता तुका म्हणे सत्ता अवघी आमची साता त्याची सहावा सकार त्यांच्या जवळ आहे. आणि सातवा सकार सुकृत. सुकृत शब्दाचा अर्थ अमर कोशामध्ये सुकृती पुण्यवान धन्य पुण्यवान दर्शनाचे प्रशस्ती स्वानंद सुपणेवासी जोग महाराज परमगुरु मामासाहेब महाराज ब्रह्मभूत परवणीकर महाराज श्री ज्ञानोबाराया श्री तुकोबराया हे कसे प्रशस्त पुरुष आहेत पुण्य पुरुष. त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत म्हणजे असं काय आलं की लगे प्रमाण देऊ नका त्यासाठी मी सांगितलं. वेळ पुरत नाही आपल्याला. आणखी पुढे चला धन्यता काय आपल्याला बऱ्याच वेळा मी सांगितलं की सांगायला लागलं ध्यानात येईल या ज्यांची पुण्यतिथी ज्योतिराव बाबापासून ते तुकोबरायापर्यंत या महात्म्यांचं शरीर धन्य असतं. यांची जात धन्य असती. या संत महात्म्यांचा गाव धन्य असतो. या महात्म्यां ज्या कुळात जन्माला येतात ते कुळत्वा वंश धन्य असतो. म्हणून यांचे माता पिता धन्य असतात. ज्या दिवशी यांचं दर्शन होतं तो दिवस धन्य असतो. ज्या काळात हे भेट देतात तो काळ पण धन्य होत असतो. नवे नवे हे स्वतःच धन्य असतात. या महात्म्यांचं शरीर धन्य आहे. पदरचं इथं उभं राहिल्यावर काय बोलता येत नाही. तुकोबरायांचं वचन आहे धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर ते शरीर धन्य. यांची जात धन्य असते. प्रमाण करा धन्य त्या जाती नारायण चित्ती साठलेला. आता धन्य त्या खाली 2 रेगा ओढा फक्त तेवढ्याच जाती 3 जात तेवढी धन्य. कोणी नारायण चित्ती साठलेला. इथं जरी एकदम बंदिशी उभा राहून जर म्हणून मुकडी म्हणू लागला मी ईशा नोकरीचा हो बाजूला तो कुठला आलाय नारायण पांडुरंग परमात्म्याला हृदयात साठवल्यावर मग जात धन्य. महाराज हा म्हणतोय मी शा नोकरीचा कोणत्या हृदयात भगवान येतात कोणाचे येत असतात काय. मग 9व्या अध्याय श्लोक आहे मानसुमाम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिताः. हो बरोबर सांगते ह्याला पाठ आहे बरोबर सांगतो मी 9वा अध्याय मला वाटते 13वा श्लोक आहे. तर त्या श्लोकाखाली उभे जया तरी दयाचे चोखटे मानसी मी भोवनी असे क्षेत्र. ज्याचं मानस म्हणजे हृदय चोखट झालंय म्हणजे अत्यंत पवित्र. कुठेही घाण नाही मलिनता नाही पवित्र पवित्र किती भगवान येऊन राहतात. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात ही चोखट हृदय म्हणजे काय. हे 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 त्या हृदयात नसलं पाहिजे. म्हणजे काय काम क्रोध मद मान मोहा लोभन शोभन राग न द्रोहा हे नाही पाहिजे. आणखी काय जिनके कपट दंभ नहीं माया जिनके हृदय बसहु देवची पूर्णी लावली नाही होता. जिनके हृदय बसहु गुरु
काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, कपट नाही, दंभ नाही, माया नाही, हे काहीच नाही. त्या हृदयात भगवान भगवान राहतात. बोलू का? हे काम क्रोधाची लोभ नाही म्हटलं ना, ते सगळेच आपल्या हृदयात. तू शांत नोकरीतला तुझ्या हृदयात हे आहे, तू कुठला आलाय बाबा धन्य नाही. त्याला वजन आहे. त्या धन्य त्यागाची नारायण चित्ती साठविला. ज्या गावात हे वास करतात तो गाव धन्य असतो. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास जेथे हातो. ज्या कुळात जन्माला येतात धन्य तोची वंश भक्ती भागी वंश धन्य. धन्य माता पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा. पुढे मला पाठ नाही साठविला म्हणून त्यांचे आई वडील धन्य. धन्य आधी झाले संतांचे. ज्या दिवशी यांचं दर्शन होतं बाबाजी चैतन्यजींचं तुकोबारायांना दर्शन झालं. महाराज म्हणतात आजचा दिवस काय मला धन्य आहे. ज्या काळात भेट होते धन्य काळ संत भेटली पायी. आणि हे स्वतः धन्य आहे. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञान. तेव्हा अशा प्रकारे सात सकार तुकोबारायांच्याकडे होते. अशा तुकोबारायांची प्रसिद्धी, ख्याती, कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात पुणे प्रांतात एवढा मोठा महात्मा आहे आपल्याला माहित कसं नाही. चला जाऊया का दर्शनाला. आता जाऊया का म्हटल्यावर निघावंच की नाही. पण मध्येच त्यांना छत्रपती पदाची पाला चुकचुकली. आपण छत्रपती अजून यांचा परिचय नाही. परिचय नंतर एकदम कसे निघालो आपण. इथे एक वाक्य बोलावं लागतं. या जगात संतांपेक्षा कुणीही मोठा नाही. आणि श्री संत आणि श्री भगवंत या दोघांपेक्षा स्वतःला मोठा समजतो. त्याच्या इतका छोटा पण कुणी नाही. पण महाराज नेहमी काळाने युक्तिवाद याला प्रसिद्ध होते. त्यांनी नपुंसकात 3 प्रकार काढले. एक जन्म नपुंसक, दुसरा भोग नपुंसक आणि तिसरा वैराग्य नपुंसक. जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्याला नपुंसकत्व असतं त्याला घरामध्ये कामाला नोकर सेवक म्हणून ठेवत जावं. भोगाच्या अतिरेकाने ज्याला नपुंसकत्व आले त्याला हटवून देत जावं. आणि वैराग्यामुळे ज्याला नपुंसकत्व आले बघा नाथ महाराजांचं काय प्रमाणे परस्त्री देखता नपुंसका परिवागे. परस्त्री दिसली की ह्याला नपुंसकत्व येतं. किती श्रेष्ठ अवस्था आहे. अशा वैराग्य नपुंसकाची सेवा करीत जावे. जगद्गुरु तुकोबाराय हे वैराग्य नपुंसक असल्यामुळे लांबून धरून त्यांची सेवा करू. आणि सेवा करता करता योग्य वेळ येईल तेव्हा मग दर्शनाला जाऊ हा विचार करून महाराजांनी लांबून सेवा करण्यासाठी बरचस धन, रत्ने, जड, जवाहीर, देवट्या, छत्री, घोडे आणि चिंचोडच्या मोर्या गोसावी संस्थाला जमीन दिली. तसं तुकोबारायांना सुद्धा जमिनीचा कागद पाठवला. ते आले सेवा घेऊन देवला. ते म्हणते महाराज काय छत्रपती शिवाजी महाराजांनी हे भेट म्हणून तुम्हाला दिले. महाराजांनी सगळं बघितलं म्हणाले आता एवढे माझे उपकार करतात काय. जसं आणलं तसं परत घेऊन जा. मला यातलं काही नको आहे. नाही महाराजांनी घेतलं. का पण घेतलं नाही. त्याचं कारण काय. त्याचं कारण मी अगोदर उदाहरण देतो. समजा इथं काकांच्या इथं काहीतरी कार्यक्रम किंवा वैयक्तिक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला गावातले सगळे लोक आहेत. एक माणूस आलाच नाही. बाकीचे लोकांना चर्चा करायची असते. ते म्हणतात सगळे आले लोक असं काय आलं. लोक म्हणाले ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे त्यांना विचारा की तुम्ही. मग त्यांनी विचारलं काका सगळे आले लोक असं आला नाही. काकाने काय उत्तर दिलं त्याला ना काय काय ते घ्यायला विठ्ठल नाकाला महत्व आहे. मला आता ऐका निरपेक्षता हे संतांचे नाक आहे. विठ्ठल महाराजांनी काय घेतलं नाही. महाराजांच्या जागेवर सध्याचा व्यावसायिक कीर्तनकार लोभी महाराज जर असता तो काय म्हणतात हो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं आहे.
त्याचा स्वीकार नाही केला तर त्यांच्या क्रोधाला रोषाला बळी पडावा लागला आपल्याला. आपण तर कुठं मागितलं होतं, न मागता आयाचितपणे आपण चालून आपल्या पायापर्यंत आले घ्या असं तो म्हणाला असता. परंतु ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज होते, उघडात घातले तर वर मुसळात निघणारे होते. ते काय म्हणाले सगळ्याला पाठे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठल. आता महाराज त्या वेळेला वर्तमानपत्र, टीव्ही, मोबाईल, रेडिओ ही प्रसार माध्यम नव्हती, पण तरी सुद्धा तळागाळातल्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली. बघा की शिवाजी महाराजांनी पाठवलं, महाराजांनी काय नाही घेतलं आणि त्यांना ऐकायला त्यातला एक माणूस धावतच घरापासून ते महाराजांच्या पर्यंत धावतच आला. तो ते का हो तुकाराम महाराज, छत्रपतींनी काय पाठवलं होतं ते तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं. न स्वीकारून परत पाठवून तुम्ही महाराजांचा अपमान केला असं नाही वाटत तुम्हाला? अहो केवढं मोठं त्यांचं वैभव, केवढी सत्ता, काय अंगामध्ये शक्ती, हा म्हणता अफजल खानाला लगेच साफ केलं त्याने. हुशार तुम्ही परत पाठवून दिलं. तेव्हा महाराज म्हणाले हो 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 बोललो तुम्ही, अरे भल्या माणसं आमच्याजवळ नसावं मग आम्ही ते स्वीकारावं, आमच्याजवळ काय कमी आहे. आता असं आहे महाराज, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी काय मोजकी माणसं जर सोडली म्हणजे त्यांच्याजवळ यथार्थ सत्ता आहे, संपत्ती आहे, शक्ती पण आहे, पण त्यांच्यासारख्या बोटावर बोलता येईल अशा लोकांना जर सोडलं तर समाजामध्ये वरकड एका ही एक आहे तर हो म्हणजे कुठं सत्ता संपत्ती असते, तीन पैकी तीन सांगितले, सत्ता संपत्ती शक्ती. तर काय जणांजवळ सत्ता संपत्ती असते पण अंगात शक्ती अजिबातच नसते. हे कोण म्हणजे साखर सम्राट, पण साखरच खायची नाही, ताट भाकरीवर राहावं लागते, मधुमेह झालेला आहे आणि तब्येत पाप्याच्या पितर सारखी. उदबत्ती पहिलवान, उदबत्तीला तर सुगंध जातो, उदबत्ती काय असेल जेवढी जाड असते काय. तेव्हा अशा प्रकारे अंगात शक्ती नाही महाराज. त्याच्या विरुद्ध दुसरा प्रकार, शक्ती अफाट आहे, खूप शक्ती आहे पण सत्ता नाही, संपत्ती नाही. मला वाटते थोडी ह्या ताकदवानाजवळ थोडी तरी संपत्ती असते तर तेवढ्या संपत्तीच्या जोरावर तो WW मध्ये गेला असता आणि तिथं जाऊन तो पुन्हा संपत्तीवान झाला असता. पण तिथं पोचणे एवढी सुद्धा संपत्ती नाही, पुढे सत्ता नाही, संपत्ती नाही, पण अफाट ताकद आहे. अशा ताकदवानाला बहुतेक श्रीमंताच्या दारात रखवालदार म्हणून उभं राहावं लागतं. सत्ता आहे, संपत्ती आणि शक्ती तिन्ही पण आहेत तरी सुद्धा संत महात्मे महत्व देत नाहीत. का? त्याचं उत्तर आहे की सत्ता संपत्ती आणि शक्ती मिळवली कोणत्या मार्गाने आणि त्याचा विनियोग तुम्हाला करता येतो का यावर त्यांचे महत्व देणं अवलंबून आहे. विनियोग शब्द उच्चारला, त्याच्या अगोदरचे दोन शब्द उच्चारतो. एक उपभोग असतो, दुसरा उपयोग असतो आणि तिसरा विनियोग असतो. उपभोग सदैव तमोगुणी असतो, उपयोग राजसी रजोगुणी असतो आणि विनियोग सदैव सत्वगुणी असतो. राजा रावणाकडे हे तिन्ही आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, शक्ती आहे, पण त्याने ते मिळवलं कसं, त्याचा विनियोग करता आला का जरा पाहू आपण. पहा असं आहे महाराज, जगामध्ये नवनिधी संपत्ती, अष्टसिद्धी नव निधी केदाता हनुमान चालीसामध्ये आलेली, त्यातली 8.5 निधी त्या कुबेराजवळ आहे. खाली किती राहिली? 8. त्याचे समान 2 भाग करा, एक चतुर्थांश एक चतुर्थांश, म्हणजे आपल्या जुन्या गणितात पाव भाग पाव भाग. तर एकटा पाव भाग एकट्या रावणाजवळ, राहिलेला पाव भाग भारत टू अमेरिका, म्हणजे जगभराची संपत्ती एकीकडे, राजा रावणाची संपत्ती एकीकडे. आता हे 8.5 निधी ज्यांच्या जवळ आहे ते कुबेर स्वयमेव महेश सखा धनेश शंभू महादेवाचे हे जीवलग मित्र होते. त्यांनी असं बोलू नये कारण त्याला मिळाले ते सगळं शंभू महादेवाच्या कृपेने मिळाले, पण ते म्हणाले शंभू महादेवा एवढा श्रीमंत मित्र तुम्हाला मिळाला, माझा काय उपयोग करून घ्या. आता ते म्हणाले मी योगीश्वर आहे आणि योग्याची संपदा त्याग आणि शांती, त्यामुळे मला काय नको तिला विचार. तिला म्हणजे कोणाला? पार्वती, त्यांच्या सौभाग्यवती कोण? पार्वती देवी. हे गेले म्हणजे पार्वती आहे साहेब माझा काहीतरी उपयोग करून घ्या. पार्वती आहे साहेब म्हणाला कुबेर भाऊजी बरं झालं तुम्ही विचारलं, कुठवर आम्ही या बर्फामध्ये डोंगरावर कैलासावर त्या पर्वतावर राहायचं, आमच्याकरता एक अलौकिक घर बांधा, नवे एक सोन्याचं शहर बसवा.
कुबेराने देवाची शिल्पी विश्वकर्मेला बोलावलं आणि त्याने कष्ट घेऊन सोन्याचं अगदी रेशीव असं शहर वसवलं. आता तुम्ही नवीन घर बांधता, आता हे मंदिर सुद्धा बांधलं, काय याची पूजा झाली असेल का लगेच वापरायला घेतलं ना वास्तुशास्त्री. तसं शहर नवीन वसवलं, त्याची पूजा करायची, कोणाकडून करायची. शंभू महादेव म्हणाले काय ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही. नवीनच एक रावण नावाचा ब्राह्मण आपला भक्त झालेला आहे, तर तो ब्राह्मण आहे त्याला बोलू की हाय साहेब बोलवा. त्या रावणाला बोलावतं. रावणाने शास्त्र शुद्ध तंतोतंत विधीपूर्वक पूजा सांगितली. जगामध्ये कोणाला काय आवडत सांगता येत नाही. पार्वती आई साहेबांना पूजा आणि पूजेचा विधीच फार आवडला. त्यामुळे रावणा एवढी चांगली तुला पूजा सांगता येते, कमाल आहे बा. रावण जाओ आई साहेब आम्ही ब्राह्मणच आहोत, आणि ब्राह्मणाला पूजा सांगणं म्हणजे काय असतं, हातचा मला असतो, त्यात काय एवढं कौतुक नाही मला. नाही काय पण म्हणतो तुझी पूजा मला आवडली, आणि माझं असं म्हणणं आहे मी आता बेहद खुश आहे, प्रसन्न आहे, तुला काहीतरी मागावं लागलं. काय मागायचं, तुम्हाला दोघांच्या कृपेने भरपूर आहे मला. नाही म्हणे मागावं लागल म्हणल्यावर रावण म्हणतो आई साहेब मागतो पण तुम्ही द्यायला पाहिजे, वचन द्या. कशाला वचन, मी होऊन म्हणते ना द्यायला निघाले. नाही म्हणे भरवसा नाही, द्या वचन. म्हणे घे वचन. आता हे इंग्लिश काय मागितलं माहिती का, म्हणे आई साहेब ते घर देऊन टाका मला. हो कोणी कोणासाठी उपटले कोणी, अशा प्रकारे जे संपत्ती मिळवतात महाराज गाथेमध्ये लिहितात, आस्त्यांच्या बरोबर जाताना कोणी सुद्धा जात नाही. तुका म्हणे लोक आपली संपत्ती वाढवण्याकरता अनेक पदार्थ एकत्रित गोळा करत असतात. संपत्ती म्हणजे काय, ज्ञानेश्वरी कोण कोण वाचतो बोट वर करा. जे वाचतात त्यांना मी विचारतो संपत्तीचा आधी आहे का नाही ज्ञानेश्वरी. दैवासुर संपत विभाग योगो नाम षोडशोऽध्याय 16. अभयम सत्वसुद्धिरो ज्ञान योगस्थिता सर्वचेद्यचे दान सर्वस्थितः. पहिला श्लोक श्री भगवानुवाच अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपादि. हा श्लोक सुरू पुढे मला तर पाठ आहे तुम्हाला. आपल्याला कारण बांधावर बांधणार तेवढाच उतारा काढताना पडलेले शेताचा उतारा काढता. सुरू व्हायची आधी पाठीमागे 4 ओव्या या तिथं संपत्ती कशाला म्हणायची ती संपत्तीची व्याख्या सांगणारी ओवी आलेली. एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादित ते लोकी संपत्ती म्हणली. एक एका ते पोखी म्हणजे एकमेकांना पोषक अशा अनेक वस्तू एक जणाने एका ठिकाणी गोळा केल्या संपादिल्या तिला म्हणायचं संपत्ती. पुढे एकदा सांगतो एकमेकांना पोषक अशा अनेक वस्तू एक जणाने एका ठिकाणी गोळा केल्या संपादिल्या की त्याला म्हणायचं संपत्ती. आता महाराज या जगामध्ये लोक एवढी संपत्ती मिळवतात. 2 प्रकार सांगतो त्याच्यावर. एवढी संपत्ती मिळवतात व एकमेकांना पोषक सांगतात. एकमेकांना पोषक सांगायचं राहील त्याला श्लोक आहे ज्ञान आरोग्य ऐश्वर्य धन धान्य जय अधिकम सलक्ष्म समुदिष्टमे सालक्ष्मी इति कथ्यते. तिला लक्ष्मी म्हणजे संपत्ती असं म्हटलेलं आहे. ते कसं, आता संपत्ती मिळवायला ज्ञान म्हणजे डोकं पाहिजे. त्या डोक्याने धनधान्याची वस्तू धनधान्य जय पराक्रम यश वगैरे मिळवलं पाहिजे. बर या सगळ्याला काय म्हणतात, हे ऐश्वर्यवान झाला. आणि ते ऐश्वर्य भोगण्यासाठी आरोग्य हे एकमेकाला पोषक आहे की नाही. हो, आता काय माणसं इतकी संपत्ती इतकी मिळवतात पण पोटी वारसच मुलबाळच नाही. त्यामुळे निष्काम कर्मयोग याप्रमाणे जगाचा निरोप घेताना दुसऱ्याचे हवाली करून निरोप घेतात. संपत्ती विठालो विठालो
दुसरा वर्ग आहे सासरुनी मरे धन लावी पोराची खूप जण मिळवतो पण पोरांना संस्कार न देता निघून जातो. पुढे पोरामध्ये भांडण लागतं. वैभवामुळे शोभा प्राप्त होते, शक्तीमुळे किंमत प्राप्त होते आणि सत्ता असेल तर बोललेल्या शब्दाची समाजामध्ये कदर केली जाते. एवढं आहे तर याला महत्व का देत नाही संत? त्याचं कारण सत्ता संपत्ती शक्ती या तिन्हीला व्यावहारिकता आहे, व्यवहारात महत्व आहे आणि वर्तमान काळापुरती सत्ता आहे. जोपर्यंत आहे या जगातून निघून चाललो की हे काय बरोबर येत नाही, आपल्याला प्रमाण माहित आहे. मग तेथे नसले काही सत्ता संपदा मग ते नचले काय काय चालत नाही महाराज. शेवटची वेळ आली. सत्ता संपदा राहेल खायचे बाबा आवाज काढा. काय आवाज काढायला काय पैसे पडते? आनंद लुटायला एकत्र आणतोय आपण. आनंद लुटा जसं मी म्हणत तसा आवाज थोडं मदत केली तर बरं होईल. सत्ता संपदा हितच राहते पण या सत्ता पुढे संचित जाईल पाहिजे. म्हणजे या सत्ता संपत्तीसाठी जी कारस्थानं केली ते कारस्थानातून जो भ्रष्टाचार निर्माण झाला हे सुद्धा हितच राहतं. सत्ता संपदा हितच राहते, कारस्थान इथंच राहतात, भ्रष्टाचार इथंच राहतात. पण त्याच्यातून निर्माण झालेलं पाप ते बरोबर जातं आणि ते पाप तुका म्हणे काही ज्याने ते ज्याच्याबरोबर पाप जातं त्याची केविलवाणी स्थिती करतं. याला उदाहरण मी रावणाचं द्यायचं ठरवलेलं आहे. रावणाने प्रत्येक विभागामध्ये नेत्रदीपक प्रगती केली. कोणकोणत्या विभागामध्ये? कला विभाग, वाणिज्य विभाग, विज्ञान विभाग, युद्ध विभाग, शेती विभाग, त्याचप्रमाणे खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, स्थापत्य म्हणजे बांधकाम, काय जेवढे विभाग त्यामध्ये एक नंबर प्रगती केली. पण मी एक नंबर प्रगतशील आहे स्वतः म्हणून उपयोग नसतो. त्या त्या विभागातल्या तज्ञाने, शास्त्रज्ञाने म्हणजे त्यावेळेच्या ऋषीने जो जाणकार आहे त्याने तुझी ही प्रगती एक नंबर आहे असं म्हणून कौतुक करून शिक्कामोर्तब करावं लागतं तर ती प्रगती एक नंबर असते. म्हणून आपल्याला तुझी प्रगती एक नंबर आहे असं सर्टिफिकेट मिळावं म्हणून रावणाने प्रत्येक ज्या विभागात प्रगती केली त्या प्रत्येक विभागातला एक तज्ञ म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे त्यावेळेचा ऋषी बरोबर घेतली या सगळ्यांना आणि त्या त्या विभागात फिरवून आपली प्रगती दाखवू लागला. उदाहरणार्थ युद्ध विभागामध्ये नेलं त्याला युद्ध विभागातला जो तज्ञ होता त्याने एकदम कमाल आहे बाबा रावणा तुझी. हा कमाल का? अरे बाबा आम्हाला फक्त या विभागाची थिअरी माहित आहे, माहिती फक्त आहे, पण तू तर कधी नाही पाहिलेली अस्त्र शस्त्र काय डोळे फिरावे इतकी प्रगती इतकी अस्त्र शस्त्र आमच्या बापाला माहित नव्हती. कमाल आहे बाबा. शेती विभागात गेला तिथला तज्ञ म्हणून लागला एवढं आम्हाला काय माहित नव्हतं. वेगवेगळी पिकं, वेगवेगळी रोप काय वेगळे सगळं तू तिथं निर्माण केलंय बाबा. कमाल आहे तुझी. कला विभागात तसंच, व्यापार विभागात तसंच होतंय बाबा. हे आम्हाला एवढी काय माहिती नाही, तू काय हे सगळं निर्माण केलेलं आहे. विज्ञान विभागात तसंच, त्याचप्रमाणे सगळ्या विभागाचे म्हणून लागले कमाल आहे बाबा रावणा तुझी. आणि सगळे विभाग पाहून झाले. ज्या हॉल मधून लंकेतून गेले होते तिथं पुन्हा आले. जो तो म्हणतोय कमाल आहे बाबा रावणाची, कमाल आहे बाबा. रावण म्हणाला बंद करा हा बकवास, बंद करा हे बडबड. अरे जो तो दोन फाटेपर्यंत माझी स्तुती करतोय पण यात काय उणीव आहे, त्रुटी आहे, तुमच्यापैकी एक जणांनी सांगू नये. एक पोक्त अनुभवी ऋषी होते, प्राण ऋषी उठून राहील. मी सांगतो रावण वा बाबा सांगा सांगा. तो ऋषी शास्त्रज्ञ म्हणू लागले रावणा हे सगळे तुझी दोन फाटेपर्यंत स्तुती करतायत, या चुकीचं काय नाही, वावगं काय नाही. अरे तुझ्या वैभवाच्या
प्रगतीच्या संपत्तीच्या इमारतीचं शिखर. आणि कळत जर बघायला गेलं, मोकळी टोपी असलेली ती तर असं बघताना पडेलच, पण बांधलेला फेटा पावट सुद्धा पडेल इतकं वर उंच आहे ते शिखर. कळस ती दिसत नाही इतकं. पण तुझ्या या वैभवाच्या प्रगतीच्या यशाच्या इमारतीचा कळस शिखर दिसत नाही इतकं उंच जरी असलं, पण ही जी तुझी वैभवाची प्रगतीची इमारत आहे त्याला पायाचाच पत्ता नाही. रावण येतो धापटाची हाडपट, आज काय पाय नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे बाबा, ज्याला शील म्हणतात, चारित्र्य म्हणतात, नीती म्हणतात, धर्म म्हणतात, सदाचरण म्हणतात, तो या वैभवाच्या इमारतीचा पाया असतो. आम्हाला तुझ्या राज्यातून फिरवून आणलं की नाही, पण शील, नीती, चारित्र्य, सदाचरण, धर्म याचा पाठ देणारी एकही पाठशाळा किंवा गुरुकुल आम्हाला तुझ्या राज्यात दिसलं नाही. पण पायाचाच पत्ता नसल्यामुळे तुझी वैभवाची इमारत कधी कोलमडून कोसळेल आणि तुला केलेलं वाणी दैनीय स्थिती प्राप्त होईल काही सांगता येत नाही. रावणाचं इथून गेल्यावर मी सांगतो, संतांनी सांगितलं इथं असताना मी काय केविलवाणी स्थिती आली ते सांगतो. रावणाला किती तोंड होती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रावणाचे शंभू महादेवाचं मंदिर होतं ना मोठं पिंड, तिथं तो गेला आणि हा गुडगा असा, आता कीर्तन बाबा राहिल्यावर नका खाली वापरतो, हा गुडगा खाली टेकला, हा पायवर असं प्रतिज्ञा करताना बसतो का शिवाजी महाराज बसले तसं रावण बसलेला आहे. उजव्या हातात तरवार आहे, त्या तरवारीने इकडचं पहिल्या नंबरचं डोकं शिर तिने तरवारीनं तो कापायचा आणि ते पिंडीवर व्हायचं. पुन्हा डाव्या हात तरवार घेऊन इकडचं व्हायचं. अशी 9 शिर कमळं वाढली. ते कशासाठी सांगितलं म्हणजे एक काळ असा होता की त्या काळामध्ये एकेकाळी राजा रावणाची जी शिरकमळं शंभू महादेवाच्या पिंडीवर शोभून दिसत होती, पण रामरायाच्या बाणाने पिंडीवर शोभून दिसणार आहे या शिरकमळांचा एवढा योग बदलला ती आता गिधाडाच्या पायात लोळू लागली. इथून तिथं गेल्यावर आले व संसारा तुम्ही एक करा, ऐकलं नाटक त्याच्यामध्ये म्हटलंय क्षण एक नाही वापाई ना चलवे तया करिता काही थोडी कांतवना सोयी तो अग्निस्तंभ वाही धावताळीची. तिथं 2000चा 2500चा ऊस पायात असतो, करकर वाजणारी चप्पल असते, पण यमाच्या दरबारात गेल्यावर पायातच काय नसतं. क्षणी एक नागेवा नागवेच पाया असतात, म्हणजे पायात काय नाही, पण वाट काय चांगली असते काय न चलवे तया करिता काही काय केलं तरी त्या वाटेची भयानकी चालवतच नाही. का चालत नाही? बरोबर थोडी मी सरळ असं नियमच म्हणतात काय का चालत नाही? राग येतो त्यांना. आणि कंस मोडणी व्हायची ज्वारीच्या कंसाची, ते कंस ओढायला जे असं त्याला काय म्हणत होतो आपण दाताळ, तर ते पोरादापेक्षा चिवट धातूचं ते दाताळ की ज्याला खालचं जे असं आहे ना खाली टोकदार टोक, तर ते टोक असं ते दाताळ रागाने त्या पाठीत त्याच्या मारणार लोक चालत नाही त्याच्या. आता ते पाठीत दुसऱ्या मोडलं की काना मोडला सगळं आणि ते ओढणार कंस ओढल्यासाठी ओढी ती काढते वनास. आणि इकडे आल्यावर काही एसीचा रूम आहे का? नाही महाराज. ज्या खांबातून अग्नीच्या ज्वाळा निघताय तर ह्याला मिठी मार आली बंदी अग्निस्तंभ ही कवटाळ दिली देखो अंगे कापती तय नदी माझी चालली ती. पुढे राशी यमनगरातली ती नदी आहे, त्या नदीतून चालवतात पण पाणी काय कमरीत काय का लागे ठाव ना ठाव लागत नाही असं पाणी. आणि वरून उडवतात काय महाराज असे मावणार नाही कवे, असे मोठमोठी झाडाची बुंदी असतात आणि ते डोक्यावर दाबून उडवतात. दाबून उडवत असतात तेवढ्यात एखाद्या जीवाने मुंडकं असं वर काढलं, असं वर काढलं, वर निघालेल्या त्या मस्तकावर वरी मारती यमदंड का म्हणू नये रंगभोवती राजा.
महान सम्राट राजे पण यमाच्या दरबारात काय होतात होतात घटस्थापना ज्या दिवशी असते जुने लोक इथं आहे. पूर्वी तालुक्याच्या गावाला बाजार भरायचा, गावोगावी भरत नव्हता. आता गावोगावी सुरू झाला. घटस्थापने दिवशी तालुक्यातलं एक गाव समजा पळस देव घ्या, तिथले पाटील थोरल्या पोराला घेऊन इंदापूरला गेले. इतका बोकड खरेदी केला. पहिली माळभर का घटस्थापना. बोकडाला सजवण्याची सामग्री हेंगळाचा डबा, बेगड, पिवळी जंग रेशमाची दोरी आणि त्याला बोकडाला बरोबर बसेल असे आकर्षक विचित्र रंगाची झूल घेतली. ती सामग्री आणि ती बोकड थोरल्या पोराच्या स्वाधीन केलं. आणि पाटील काय म्हणतात, बाळ ते बोकडाला ने सामग्रीला घेऊन तू हो पुढे जा घरी, मी 2-3 कामं करून आलोच पाठीमागून. ते पोरग आलं. 3:30 वाजता गावात पोहोचलं. त्याला काय भूक लागली, त्या भूक लागली नाही, कशाचं भान नाही. लगेच हेंगळाचा डबा फोडला. हाताने त्याच्या बोकडाच्या शिंगाला हेंगळ लावलं. ती चमकदार बेगड लावली. हो पोराला कापाऱ्यामध्ये व्यवस्थित लावली. पिवळी जंग रेशमाची दोरी गळ्यात बांधून खुर्चीला बांधली. आणि हे पाटलाचं पोरगा आपल्या हाताने पहिल्या दिवशी कवळं लुसलुशीत कडवळ खाऊ घातलं. आणि हे कडवळ खाऊ घालते त्याला ते बरेच 20 बैल जोड्या, 20-25 गावरान गाई, एक 15-16 तरी म्हैशी, मोठे पाटील होते ते. आणि संध्याकाळी चरून आले त्या गाईचा गोरा खोड त्याला हे दिसलं की बोकडाला हे कवळ नुसतीत खाऊ घालते. त्याला असतं खावायचे हे बोकड आणले त्याला. ते दुसऱ्या दिवशी हे खोड आहे ना गोरा, गेलाच नाही चरायला. काय काय बोकडाचं कौतुक होते बघायला समजायचं. त्याने बघितलं पहिल्या दिवशी कवळ नुसतीत कडवळ, दुसऱ्या दिवशी कोवळं मखवल, तिसऱ्या दिवशी कोवळं काय गवत, चौथ्या दिवशी घास असं. आणि 5वी माळ आली. आणि संध्याकाळी 5 वाजल्या की मालकाचं पोरग 2 हलगी वाजायला बोलवायचं. 5-50 पोरांना गोळा करायचं. सगळ्या गावातून त्या बोकडाला हलगीवर मिरवत आणायचं. आणि मग 5वी माळ आली. 5व्या दिवशी संध्याकाळी गाया चरून आल्या. आणि हे पोरग रडताना दिसलं. त्याची आई धावतच आली. गाय त्या पोराला आपल्या चाटलं. आणि बाळ काय झालं रडायला. अरे रडणाऱ्या माणसाला विचारणारा जर भेटलं तर त्याला आणखीनच रडू घेतं. ते आणखीनच रडाय म्हणजे थांब काय झालं सांग. अगं आई पाहेपा दूध पवित्र आणि गोड दूध तुझ्या मालकाला देते. आणि तुझी लेकरं या शेतकऱ्याच्या शेतात राब राबतो. आपण सगळेजण या शेतकऱ्याला शेणखत देतो. पण आई हे मालकाचं पोरग आपल्याकडे झोपून बघायला तयार नाही. आणि आज 5वी माळ आहे. रोज बघतोय त्या बोकडाचं काय कौतुक चाललंय. काय कौतुक चाललंय आहे म्हणून बघ ना. त्याला हेंगुळ लावलंय, बेगड लावले, गळ्यात रेशमाची दोरी नवीन बांधलेले आणि त्याला विचित्र रंगाची झूल घातली. आणि माणसाचं पोरग आज काय कडवळ, उद्या मखवल, घास, कोवळं गवत, रोज नवीन त्याला. आणि संध्याकाळचा 5 वाजता तो कार्यक्रम आहे ना, तो तर आई सांगण्याच्या तुला ऐकायचं नाही. बघवत म्हणजे काय. अगं हे माणसाचं पोरग 2 हलगीवाल्याला गोळा करतं, 5-50 पोरांना असतं. चला रे सगळ्या गावातून ते फिरवून आणतं. असं वाटतं हे भगवानाच्यापेक्षा एंड्रीन किंवा रोबोट घेऊन जीव दिलेला बघा. त्याची आईने थोडं त्याला थपथपलं, पुन्हा चाटलं. काय झालं तुला एवढं व्हायचा गेला, तुला माहित आहे का
आज किती मला 5वी, अजून 4 दिवसानं या कोकणाला कापायचं. उदाहरण इंग्रजीमध्ये फॉर एक्झाम्पल आणि मराठीमध्ये संस्कृतमध्ये यथा याच्यामध्ये उदाहरण कशासाठी सांगितलं उदाहरण. त्याचा सिद्धांत काय, तसे जेवढे दुष्ट दुराचारी अन्यायी नीतिहीन चारित्र्यहीन अधार्मिक अपारमार्थिक वैभववान सत्ताधारी ते सगळेच यमाचे बकरे. विठाल बदलचं काय सांगता येत नाही. याला बालक्रीडेमध्ये प्रमाण आहे. यमदूत त्यासी यमदूत त्यासी करीती यातना नाही नारायणा भजले जे. शेवटी काय आलं, जे अक्षर तरी पुढच्या ठेवण्याची सुरुवात. जे नाही भजले एका भावे हरी तया दंड करी यमधर्म. शेवटचा शब्द काय, यमधर्म. यमधर्म तिसऱ्या पुढच्या शब्दात यमधर्म म्हणे तया दोषी असी सारे केशवासी चुकले ती. विठ्ठल पद अक्षर त्याने पुढच्या करण्याची सुरुवात. इतकी चांगली बालक्रीडा असल्यामुळे आपण वाचत जाऊ नये. आळंदी पंढरीचे वारकऱ्याचं काम आहे, आपण त्याच्याकडे आता वाचायचा. आमच्याच कर्माची गाथा संपता संपता प्रस्तावना संपवतो आहे. संतांची नावं संपतो. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म धान्य रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादी पुण्यादिमान परत भागवतात प्रात स्मरण. हे काही नाटाची नाव होती काय, जुने साक्षात्कारी संत. अलीकडची देववृत्ती ज्ञानदेव माझ्यावर तुम्ही म्हणत होता ना, मला वाचून खूप आनंद होतो. आई कोई जानी यार कन्याला दर शनिवार भरतो ना, तिथं शनिवारी बाबांचे प्रवचन ऐकून आता ते वयस्कर स्त्रिया राहिल्या नाही. प्रवचन माझं सुरू झालं ना बाबाजी, तर मला खालून त्या अमृतानुभव चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरीचे प्रमाण ओव्या सांगणार त्या माता माऊल्या. विठ्ठल आता सांगा, यमाच्या दरबारात आता ज्या संतांची नावं घेतली त्यापैकी कुठल्या संताला तिथं नेलं गेलं त्याला यातना दिल्या गेल्या?
जर एखादं नाव दाखवलं तर आपली आजच माळ तोडायची तयारी, सापडणारच नाही. का तर त्याचं कारण महाराज म्हणतात की सत्ता संपत्ती शक्ती याला धरून मी बोलतो. विद्या जगामध्ये जी मिळवतात, विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशान नाही. ज्ञान मिळवतात विद्या दुसऱ्याला भांडण शास्त्रार्थ करून हरवण्यासाठी, दुसऱ्याला शहाणे करून सोडावे लोक याच्यासाठी नाही, विद्या वादासाठी त्यांची विद्या. धन माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही, मदोन्मत्तता दाखवण्यासाठी जगामध्ये धन मिळवलं जातं. आणि शक्ती दुसऱ्याला मदत करण्यासाठी उचलण्यासाठी नाही, त्याला पिडण्यासाठी. त्याला आता महाराज काय त्या मस्सा जोग आहे ना, तिथं परवा दिवशी काल रात्री कार्याचं कीर्तन झालं, निघून आलो. तिसऱ्या दिवशी त्या संतोष पाटलाची हत्या झाली. विठालो असं म्हणतात त्याला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनेक प्रकारे अत्याचार करून मार दिले. ही शक्तीचा उपयोग आहे का? हा उपयोग का सदुपयोग आहे? सदुपयोग नाही, उपयोग आहे, दुरुपयोग. जाऊ दे. आता इकडं यांनी कशासाठी महाराज दुसऱ्याला शहाणं करण्यासाठी विद्या, धन दुसऱ्याचं जीवन उभं करण्यासाठी संतांच्याकडे, आणि त्यांची शक्ती जी आहे ती सुद्धा दुसऱ्याला मदत करण्यासाठी. साधूंचं विपरीत आहे. ज्ञानाय दानाय त्यांची विद्या ज्ञान देण्यासाठी, धन दान देण्यासाठी, आणि शक्ती दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी. पण महाराज म्हणतात आमचं वैभवच आपलं वेगळं आहे. जगातलं वैभव आमचं वैभव नाही. जगातलं वैभव सामान्य आहे, जगातलं वैभव लौकिक आहे, जगातलं वैभव निकृष्ट आहे, आणि जगातलं वैभव शूद्र आहे. महाराज तुमचं आमचं वैभव अलौकिक आहे, असामान्य आहे, अपूर्व आहे आणि दिव्य आहे. असे अलौकिक असामान्य अपूर्व दिव्य वैभवाने मी एकटा नाही, आम्ही सगळे संत त्या वैभवाचे धनी आहोत. अभंगाचा पहिला Thank you.
प्रकरणावर उरकून अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाची जणी. एक जणांनी तुकाराम महाराजांना आवाज, हो महाराज काय तीही त्रिभुवनी आम्ही, या आम्ही मध्ये तुम्हाला कशाला जमा धरता का बरे? तुमचे नकळून काय आहे तुम्ही गाठेत लिहून ठेवले, जाऊ पुढते आम्ही सदैव सुडके जवळ येता सोन धाके, जाऊ पुढती तुम्ही घरात काय असतं तर भीक मागायला कशाला गेला असता, आणि तुम्ही पुढे गेल्या कुत्री आत घुसत नाही. ह्यांच्या भीक मागायला ह्यांच्या घरात काय म्हणून आज काय रे म्हणून कुत्री आत, याचा अर्थ तुमच्या जवळ वैभव वगैरे काही नाही हे तुम्ही लिहून ठेवले. पण असं जरी महाराजांनी लिहून ठेवलं असं तर ती त्यांची नम्रता आहे, लीनता आहे. ममता, समता आणि लीनता असावी मनुष्य देहात आल्यावर. विठ्ठल ह्या दोघांवर ममत्व आहे, ह्या दोघांवर नाही असं कधी दिसलं का संतांचं? सगळ्यावर सारखे, सगळे आपोपर भाव नाही, सगळ्यामध्ये समान गत त्याला पाहतात. आणि पुन्हा मी एवढा तुकाराम महाराज, मी एवढा माऊली असं त्यांनी कधी म्हटलंय का? किती नम्र, किती लीन आहेत ते. म्हणून त्यांच्याकडून आपण या 3 मोठी आचरणात आनंद, ममता, समता आणि लीनता. अहो महाराजांच्याकडून किती वैभव होतं काय सांगू महाराज तुम्हाला. त्यांचं एक आवड सांगतो, कारण का गरीब आणि श्रीमंती याच्या पलीकडे जाऊन त्यांची श्रीमंती बघा. पूर्वार्धात एक अभंग आहे त्यांचा, म्हणजे सुंदर ते ध्यान उभे वेटीवरी हा पूर्वार्ध, कटावर ठेवून हा उत्तरार्ध. तर 4 चरणाचा त्यांचा अभंग आहे. पूर्वार्धात असं म्हणतात, उत्तरार्धात तसं म्हणतात. काय डोकं चालत नाही मला. पूर्वार्धात म्हणतात रिद्धी सिद्धी दासी काढून येतो. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अष्टमा सिद्धी आमच्या घरी झाडायचं काम करतात, आणि घरी कोण आहे काम देऊ. आता श्रीमंत म्हणावं लागते का नाही. आणि उत्तरार्धात गरीब बक्षावया, आता गरीब म्हणता का. पूर्वार्धात म्हणतात लोड बालिस्ते पलंग सुपत्ती, गावची महाजनकी आहे, दुकानदारी आहे आणि सावकारकी करून. त्यामुळे सगळ्या वैभवाच्या वस्तू आहेत पूर्वार्धात. आणि उत्तरार्धात म्हणतात परिणाय लंगोटी नेसाव्या, आता गरीब म्हणतात का बोला. 3ऱ्या चरणात म्हणतात कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास. बोरीकर वैकुंठ बरोबर शब्द उच्चार नका, गोवर्धन मात्र कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास बरोबर म्हणतात. काय जण असं म्हणत नाही, गोवर्धन मात्र वैकुंठीचा असं म्हणत. ते वय असं म्हणत, मग वच्या पुढे य गायचा ठेवतात, मग आम्ही वैकुंठ वैकुंठ म्हणावं बाबा. कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास पूर्वार्ध असा आहे. आणि उत्तरार्धात म्हणतात परिणाय राह्यास ठाव कोटी, गावचा मांडा काय बोकडाय, गावाच्या बाहेर काय निर्गुणतो, याचं समाधान शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्य. परिणाय कोणाचे पुरे संपूर्ण भारताचे राजे महाराणा प्रताप झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सगळ्या भारतावर त्यांना सत्ता गाजवत आली नाही. पण एक भारत देश आशिया खंडातला, आशिया किती खंड, युरोप खंड आहे, वेगवेगळे आहे, पण आशी ही पृथ्वी आणि एक लोक नाही. तुका म्हणे आम्ही राजे वरती हात खाली असे. पण परिणाय कोणाचे उणे पुरे, इथं समाधान आहे. उणे म्हणजे अपूर्ण, पुरे म्हणजे पूर्ण. एकमेकाच्या विरुद्ध शब्द याला द्वंद्वमंत्र केले. पूर्ण अपूर्ण, लाभ हानी, जय पराजय, सुख दुःख, मान अपमान.
आता ह्याला द्वंद्व म्हणतात. हे द्वंद्व संतांच्या जवळ असतं का? जी द्वंद्वाधिक जी म्हणजे ज्यांच्याकडून द्वंद्व सगळी दूर सारलेली आहे, संतांनी द्वंद्व बाजूला सारले असाय. आणि 15व्या अध्यायामध्ये ह्यांना द्वंद्व सोडावी लागलीच नाही. बघ, निर्माण मोहाची द्वंद्व सुख दुःख संज्ञे. आता एवढंच येतं घ्या. सुख दुःख ही संज्ञे ही द्वंद्व ही विमुक्ता. आता मराठीचा अर्थ काय? सुख दुःख ही द्वंद्व ही हे तृतीय बहुवचन. त्याचा अर्थ ह्यांच्याकडून सुख दुःखादी द्वंद्वांकडून विमुक्ता. ह्याला आपल्या जोखडातून द्वंद्वानेच काय केलं? ह्याला मुक्त केलंय. आजपासून आम्ही तुम्हाला छळणार म्हणजे द्वंद्व नाही सोडावं लागली. सुख दुःखादी द्वंद्वानेच ह्याला काय केलंय? आपल्या जोखडातून मुक्त केलेलं आहे. अशी म्हणजे गरीब श्रीमंती हे द्वंद्व महाराजांच्या ठिकाणी नाही. उलट महाराजांचं आमचं अलौकिक वैभव आपल्या वैभवाला ते रागाव नका मानायला तयार नाही. आपल्या वैभवाबद्दल त्यांची 3 प्रमाण नाही परमान मी द्यायला लागलो. आता ते कुठल्या कुठं पद्धत कर्म करता कुठं असतात वडील लाव घेऊन. हा तुका सगळ वैभव विटाळ मानू. सगळ्या वैभवाला विटाळ. आता विटाळ म्हणजे काय? माझा अर्थ सांगतो. मी 4 वर्षाचा असताना आईला जर शिवायचं नसेल, मासिक पाळी आली तर आमच्या घरातल्या आईजवळ 4 दिवस जाऊ देत नव्हती. त्याला काय म्हणतात? आईनं पोराला शिवायचं नाही, पोरांनी आता काय चाललंय मला माहित नाही. विचारतो पण हे आपल्या परम कल्याणाच्या दृष्टीने हे नियम पाळले पाहिजेत असं शास्त्र सांगतात. आधुनिक होता त्याचे ते आम्हाला काही घेणं नाही. तसंच मला विचारतो पुढं आपलं दुसरंच बोलणं सुरू होईल. आपण एवढंच बोलू. त्याला विटाळ म्हणतात. तसं तुकोबराय म्हणतात द्रव्याला सुद्धा आम्ही पोरं आईला शिवत नव्हती, तसं आम्ही द्रव्याला शिवत नाही. द्रव्याचा तो आम्ही धरतो विटाळ. दुसरं उदाहरण, दुसरं हा तुका विटाळ म्हणतो सगळं. आणि दुसरं प्रमाण द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ. याला उदाहरण तुम्हाला पण माहिती आहे. मला जळोजी मळोजी पंढरपूरला वैराग्य बांधून गेले. तिथे एक राजा होता. त्या राजानं बरंच धन संपत्ती आणली आणि ठेवलं. काय म्हणजे महाराज ती माझं घ्या, मठाला होईल तुमच्या सेवा माझी. ते म्हणाले उचलते. आणि उचलं ना म्हणे आम्ही पंढरपूर सोडून जाणार उद्या. हो तुम्हाला नाही बाबा आम्ही मी आपण देतो माझे. पण राजाला वाटायचं आपल्याला काहीतरी सेवा मिळावी. एक दिवशी राजानं हे 10 वाजता उरकायचे आणि 10 ते 4 3:15 पर्यंत रानात जाऊन भजन करायचे जळोजी मळोजी. हे रानात गेले होते. यायच्या अगोदर 1 तासभर राजा तिथं आला आणि मठाचा उमरा ओलांडून आत अंगण असतं. मग आत खोल्या असतात. त्या अंगणामध्ये पाठीवर सोन्याच्या मोहरा अशा ओतल्या. राजा लपून बसला, बघू हे घेत आहेत का काय. तर हे बरोबर तिथं आले 4:45च्या दरम्यान. रोज थोरला भाऊ पुढे असेल जळोजी, आज मळोजी पुढे होता, जळोजी मागून. मळोजीने पुढे चालायचं नाही. पाय असा टाकला ते दिसलं की लगेच माग पाय घेतला. जळोजी अरे मळोजी चल की पुढे. अरे दादा कसं चल, काय कारण काय झालं, का चालत नाही पुढे. अरे दादा आज आपल्या मठात कोणीतरी देहधर्म करून गेलं. मठात कोणीतरी हे आलं का त्यांना देहधर्म. म्हणजे पूर्वी आपल्या घरामध्ये शौचालय संडास झाले, पूर्वी नव्हतेच. त्यामुळं मग बाहेर जावं लागायचं. लहान मुलं जे आहे ते अंगणातच
काय करायचं, देहधर्म करायचं. मग ते काढावं लागतं. मग ते त्याची धाकटी बहीण असेल, आई असेल, चुलती असेल, तुमची पत्रा असायचा, ती पत्रा एका हातात आणि पुढे किरसुनी राहिलीच नाही, त्याला दोरकोंडा म्हणतात. त्यानं ती असं ते भरून घ्यायची आणि उकिरड्यावर घेऊन टाकायची. तसं ह्यांनी एक जुळोजी महाराजांनी पाठी धरली आणि मळोजी सांगितलं ते झाडून ते सगळे पाठीमध्ये भर, वर्ष होता कामा नये, पाठीमध्ये भरलं आणि सांगितलं मळोजी ते उकिरड्यावर घेऊन टाक. असं घडलेली कथा आहे त्यांच्या जीवनामध्ये. द्रव्याचा जो आम्ही तया पाठी काढला, द्रव्याच्या पाठीमाग काळाचा ससे मेराय महाराज. असं कधी ऐकलं का? हो. इथं वारकरी कोण, पाय जाणारी वारकरी कोण तुम्हाला माहित आहे? नाही नाही, आळाची पंढरी इकडे घरी येत नाही, ते तिकडच असते. ती तुम्ही घरी येता. असे वारकरी, कारभारी बाबा वारकरी, रोकडोबा दादा वारकरी. असं कधी पेपरला आलं का? रोकडोबा दादाच्या दिंडीवर दरोडा पडला, त्याला लुटलं, कारभारी बाबा सदा वारकऱ्याला लुटलं. असं कधी ऐकायला मिळालं का? नाही महाराज. कारण द्रव्य नाही ज्याचे हाती, त्याचे जे कोणी चोर काही मागेला महाप्रती मनोविलपती तयार. पण ही बातमी येते का नाही पेपर मध्ये? हो. रात्री 2:30 वाजता 5 दरोडेखोर आले, पाठीमागून बंगला फोडला, आत घुसले, सोन्याचे दागिने, पैसे, मूल्यवान वस्तू घेतल्या. जाताना 2 जणांचा खून करून पसार झाली. पहिल्या पानावर येते का नाही पेपर सकाळमध्ये? काय लोकसत्ता असेल काय का द्रव्य तिथं काळाचा पाठलाग असतो, ससेबिरा असतो. माझ्या मनात तर सांगतो लौकिक द्रव्याबद्दल, वैभवाबद्दल. सत्य आमानी माझ्या मनातच सांगतो लौकिक वैभवाबद्दल तुकोबाई म्हणतात, आम्ही आपल्या कामा वैभवाचे धनी नाही. का बरं असं म्हणतात? त्याचं कारण आपल्या वैभवामध्ये काय दोष आहे. आता वेळ होतच आहे, आहे 15 मिनिटं आहे. विठ्ठल नऊ ते 11 कीर्तन आहे ना, थोडी वाढली तरी चालतात. पण 7 ते 9 कीर्तन आहे ना, पोट भरून कीर्तनच करायला मिळत नाही. बंगच आहे जेवायचे उरका. विठ्ठल आताही पंगत असली तरी भुकेलेले लोक नाही. सकाळी काय नाश्ता खाऊन पंगत, त्यामुळे तक्रार कोणाची नाही. म्हणून मी वाढवत बसेल असंही नाही. विठ्ठल आपल्या वैभवामध्ये महाराज दोष आहे. कसे दोष आहे? त्याचं कारण बालभट्ट कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे. त्या राजपुत्राला उद्देश केलाय, हे बाळ सध्या तुझे वडील सम्राट आहेत सगळ्या देशाचे, पण काही दिवसांनी तू मोठा होशील आणि वडिलांच्या जागेवर या राजवैभव लक्ष्मीचा तू काय होशील? मालक होशील. पण मालक स्वामी झाला, पण या वैभव लक्ष्मीमध्ये दोष जर तुला टाळता आले नाहीत तर तो मालक कोणी सुखी होणार नाही, दुःखी होणार. ते प्रधानाचं ते पोरग होतं ना राजाचं, ते प्रधानात होते. प्रधान बाबा मी वैभव लक्ष्मीचा मालकही होईल म्हणता आणि पुन्हा मी सुखी बी होईल नाही, होणार नाही म्हणता. असे वैभव लक्ष्मी म्हणजे दोष आले कुठून? त्याने सांगायला सुरुवात केली, लक्ष्मी चंद्रमा ही सुंदर मंत्रातून जी रत्न आली त्याचे ह्याच्यात उल्लेख आहे. त्यात लक्ष्मी आई साहेबाबरोबर 13 भावंड प्रगट झाली.
ती भावंड आपापल्या वाटेने निघाली. पण लक्ष्मी आईसाहेबांनी आपल्या भावंडांची आठवण म्हणून प्रत्येक भावंडाचा गुण नाही ठेवून घेतला, एक दोष ठेवून घेतला. म्हणून वैभव लक्ष्मी दोषवान झाली. कोणापासून कोणता दोष ठेवून घेतला तिथं बाणपट्टात लिहिलेलं आहे. हे लक्ष्मी क्षीरसागरात पारिजात राजम हिंदू शकलात एकांत वक्रता उच्चै श्रवसच्चंचलताम कालकोटात मोहन शक्ती मदिराया पदम कौतुक मने हे अतिनैश्वर्यत्वात् इति एतानि विरह विनोद चिन्तानि सहवास परिचय वशात सहसा एव उद्गता दमला रामोळा विठाल. मला संस्कृत येतं ते गावायसाठी म्हणलं का मी नाही म्हणत. ज्याला परमार्थात आला त्याला पाठात करायचा नाश पाहिजे. काय पाहिजे? एक चरण एक अभंग पाठ केल्याशिवाय 2-3 ओळ्या पाठ केल्याशिवाय संध्याकाळचं जेवण जाऊ नये. नेम करावा तो प्रेमाने करावा. तर पुन्हा नाही मनुष्य देह मारा, पुन्हा मनुष्य देह नाही मारा, पुढचा मिळेलच काय सांगताय. म्हणून जेवढी क्षण आहे तेवढी. म्हणून मी एक वाक्य मागे सांगितलं होतं, प्रपंचाची वेळ हिसकावून घेऊन परमार्थाला द्यायची ज्याला कला साधली त्याचा तेवढा परमार्थ आहे. सगळं व्यवस्थित झाल्यावर पुन्हा काय त्या प्रपंचात गुंतून घ्यायचे. मुलांकडे देऊन आपलं रामकृष्ण हरी एखाद्या संस्थेला वाहून घ्यावं, रामकृष्ण हरी पारायण करावं, आळंदीला जावं, सिद्ध बेटा नाही घरच सुटत नाही. विठ्ठल समाज असं करतात का? त्याच्यावर बाहेर पडून निरीक्षण. ब्राह्मण समाजाचे लोक सगळी कर्तव्य संपल्यावर घरी थांबतच नाही. त्यांनी संस्थांना वेगवेगळ्या ठिकाणच्या संत महात्म्यांच्या संस्थांना त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आपल्या समाजात असं होत नाही, हे झालं पाहिजे महाराज. विठाल क्षीरसागरात पारिजात पल्लवे बिहार समुद्र मंथनातून पारिजात वृक्ष आला. त्याच्यापासून काय दोष ठेवून घेतला? पाऊस खूप पडलेला आहे, श्रावण महिना आहे, घराच्या पुढे मोठं पारिजाताचं झाड आहे. पाऊस पडल्यामुळे त्याला झाडावर जी फुलं असतात आणि सकाळी खाली असे पसरण होते फुलांची. आणि दुसऱ्या गल्लीचा माणूस ज्याच्या दारात पारिजाताचं झाड नाही आणि तो सकाळी सकाळी ह्या दारावरून चालला, त्याला जर हे झाड त्या झाडावरची फुलं खाली पडलेली फुलं दिसली त्याला वाईट वाटतं. आपल्याही दारात असं झाड पाहिजे. त्याला अजून इच्छा निर्माण होती का नाही? आसक्ती राग. पारिजात वृक्षापासून आसक्ती हा दोष ठेवून घेतलेला आहे. पण हा आसक्ती दोष हा वैभव म्हणजे दोष असल्यामुळे साऱ्या जगाचं धन एकट्याच्या वाट्याला आलं तरी सुद्धा आसक्ती मिटायला तयार नाही. मिळालं आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. थांबतच नाही, तृष्णा मिटतच नाही. हिंदू शकलात एकांत वक्रता. अमावस्येच्या दिवशी सूर्याबरोबर चंद्रदेव उगवतात आणि सूर्यदेवा बरोबरच मावळतात. त्यामुळे अमावस्येच्या रात्री आकाशात चंद्र नसतात. पुन्हा शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी चंद्र असतात पण अत्यंत बारीक पोर असते, दिसत नाही. पण द्वितीयेची पोर मात्र दिसते. ती कशी असते? एवढी पूर्ण आहे का नाही? एवढी म्हणजे वाकडी आहे का नाही? पण त्या द्वितीयेच्या चंद्राच्या पोरीतला वाकडेपणा हा दोष ठेवून घेतलेला. पण हा वाकडेपणाचा दोष ज्या वैभवाना संपत्तीवानाकडे आहे त्या संपत्तीवानाचे काय काय अशा वाकड्या चाली असतात की समोरचा झाल्यावरच मग कळते. उदाहरणार्थ आपली जाणता राजा म्हणतात बारामतीची साहेब विठालो बरोबर आहे का? पण ती इतराला इतर कीर्तन करायला सांगता येणार नाही. मी कन्याच्या काठेवाडीचं म्हणून मला सांगता येते. त्यांच्याजवळ बोललो होतो ते हसले म्हणे बरोबर तुम्ही टिपताय म्हणे उच्चेश्वर घोडा
सारखा चंचल आहे, त्याच्याजवळचा चंचलता हा दोष ठेवून घेतला म्हणून धनसंपत्ती काय चंचल आहे. या धर्माचा तरी विश्वास येतो म्हणून आजचे लक्षाधीश पुढे काय दिवसांनी भिक्षाधीश झालेले दिसतात आणि पुढचे भिक्षाधीश काही दिवसांनी लक्षाधीश झालेले दिसतात. म्हणून संपत्ती रघुवंशाप्रमाणे अशी वंशानुवंश टिकून राहायची असेल तर त्या घरातल्या सगळ्या सभासदांच्याकडे शील पाहिजे, चारित्र्य पाहिजे, नीती पाहिजे, दान धर्म पाहिजे, सदाचरण पाहिजे. मग बघा पिढ्यानपुढे टिकून रामवंशामध्ये रघुवंशामध्ये पिढ्यानपिढ्या टिकून राहिलेले. विठ्ठल अजून दोष आहे, वेळ पुरणार नाही महाराज. आणि अशी ही अनेक दोष आहे. अशा अनेक दोषांची ही वैभव संपत्ती असल्यामुळे तिच्यामध्ये दोष आहे. म्हणजे दोषवान संपत्तीवाले वागतात कसे, न परिचय पूर्वी परिचय देत होते, आता परिचय देत. उदाहरण, एका गुरुकुलात द्रोण आणि द्रुपद राजा शिकत होते आणि द्रुपद राजा म्हणाला, अरे तू ब्राह्मण आहे, कदाचित तुझी दरिद्री नाही हटली तर मी राजा होईल, माझ्याकडे ये मदत करेल. आणि बिचाऱ्या त्या द्रोणाचार्यांची अत्यंत गरिबी, पोराला दूध नाही, त्या पोराची आई म्हणजे अश्वत्थाम्याची आई पीठ मिसळून हे दूध म्हणून द्यायची. तर ते म्हणून वाईट वाटलं आणि ते मित्रांना सांगितलं ये म्हणून आले. पण एकदम मोठ्याच्या घरात जायचं नसतं. शिपायाकडून नोकराकडून सांगितलं, सांगा तुमच्या राजाला गुरुकुलातला जीवलग मित्र द्रोण आलाय म्हणून. आता त्यानं जाऊन सांगितलं, महाराज काय तुम्ही गुरुकुलात शिकत होता तेव्हा द्रोण नावाचा कोण तुमचा मित्र होता का? होय, तो बाहेर आलाय, वाट पाहत. कोण द्रोण? ओळखत नाही, त्याला हाकलून द्या. आता परिचय दिला नाही महाराज. हे दोषवान लक्ष्मी परिचय देत असं आहे. पुढे नाभिजन वीक्षते, याचा अर्थ त्या दोषवान लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे त्याला खानदानी कळत नाही. आता वय म्हणत मला सांगता येत नाही, ज्ञानेश्वरीची ओळी सांगतो. नातं कळत नाही, स्त्रीचा अर्थ ती तुके त्वचेची ओळखी, एवढंच मला म्हणता येते. पुढं न रूपमाल, समोर कोण आले त्यांना कळत नाही, काय समजत नाही. समोर स्वामी विवेकानंद आलेले आहेत का, भगवान याज्ञवल्क्य आले का, म्हणजे दिव्य अशा काय दिसत नाही महाराज. न रूपमा लोकते, पुढे म्हणते न शीलम पश्यते, चारित्र्य कशावर खातात त्यांना कळत नाही, ध्यानात येत नाही. पुढे आणखी सांगितलेलं आहे गोड न वैदक ज्या गण येते, आपल्या परिसरात कोण विद्वान आहे त्याची यांना गणना नसते. आणि त्याच्या पुढे स्वल्प संभव उन्मत, हलक्या माणसाच्या जीवनात संपत्ती आले की हे असेच वागतात असं लिहून ठेवले. विठ्ठल कसे वागतात तेवढं सांगून हे प्रकरण संपून विठोबा घेऊ आणि संतांचं वैभव सांगू आणि पुढचे 3 चरण वळीनं म्हणून घेऊ. तर न प्रणवंती देवताभ्य, न पूजयन्ति द्विजाति, न मानयन्ति मान्या, न अभिवादयन्ति अभिवादनार्हान्, न अर्चयन्ति अर्चनीयान्, न अभ्युत्तिष्ठन्ति गुरून्, कुप्यन्ति हितवादिने, जरा वै गीतामिति पश्यन्ति वृद्धजनो. 1.5 पानाची वाक्य आहे, पठ्याला सगळं पाठ आहे. दरपोक्ती नाही किंवा अभिमानान नाही, ही जी बात प्रयत्न करून त्यांना वाटावं, हे कोण कोपाटी महाराज होतात त्याला पाठ, आपण बी असंच पाठ करायचं असं वाटावं म्हणून मी सांगतोय. विठ्ठल तुम्ही काय अशी प्रतिज्ञा करू नका पाठात काय केलं काय आपल्याला देवाचं. विठ्ठल असो न प्रणव, मंदिरात जाऊन तर जात पाया पडत नाही, पण बाहेरून सुद्धा असं करत नाही. टोपी हिथं नाही तर हिथं 3 गुंड्या लावलेल्याच नसतात, बाहेरून सुद्धा न प्रणवंती देवता, न पूजयन्ति द्विजाति, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये काय श्रेष्ठ लोक असतात, कधीतरी त्यांची पूजा करायची असते, मान सन्मान अजिबात हे करत नाही. न मानयन्ति, समाज ज्याला मानतो त्याला त्या श्रीमंताने मानायचं असतं, पण हा त्याला मानत नाही. न अभिवादयन्ति अभिवाद, सकाळी उठल्या आई वडिलांचं दर्शन घ्यायचं असतं, सुट्टी असते तर त्यांचं दर्शन घ्यायचं असतं, गावातले श्रेष्ठ लोक असले तर त्यांना जाऊन नमस्कार करायला पाहिजे. पण हे कुणालाही गुरु महाराज आपले असले तर त्यांचं कुणाकडे जाऊन दर्शन घेत नाही. पुन्हा सांगितले त्यांनी
अर्चयंती अर्चन कधीतरी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची पूजा बांधायला पाहिजे. नाही मिळाली तर ताकपिट्या विठोबाची तरी आळंदीला जाऊन 2 दिवस तिथे राहून माऊलीच्या समाधीजवळ बसून ती पूजा करायला पाहिजे. म्हणजे आळंदीलाही जात नाही, पंढरपूरला जात नाही, पूजा करीत नाही. तिष्ठन्ति आपलं काय चुकतंय का म्हणून सद्गुरू किंवा श्रेष्ठ लोकांकडून जाऊन बसायचं असतं. माझं काय चुकत असतं तर मला मार्गदर्शन करावं, पण मी जवळ जाऊन बसायलाच तयार नाही, तिकडं फिरतच नाही. काय वयस्कर माणसं सांगू लागले, बोरावणे हे तुमचं वागणं बरोबर नाही का चुकतंय तर त्यांच्यावर रागवतात. काय म्हणतात वयस्कर अनुभवी माणसाला काय शिकू लागले तर ते म्हणतात जरा ऐकलं या प्रलंबिताम इथे पाश्चात्य वृद्ध जन माताकडे यांच्या जिभेला चढ लागले आम्हाला सांगायला जरूर काय आम्हाला कळत नाही. वाचा माऊली सगळं लिहून ठेवलंय कसं वागायचं कसं वागायचं हे बाण पडताना सगळं करतात की कोणाला जवळ करतात. सर्वथा तमाभिनंदन्ति तमादपन्ति संपार्श्वे कुर्वन्ति तं संवर्धयन्ति तेन स सुखमावतिष्ठन्ति तस्मै ददति तं मित्रतां उपनयन्ति तस्य वचनं शृण्वन्ति. पुन्हा म्हटलंय तत्र वर्षन्ति तम आप्त बहुमन्यन्ते तम आप्ततामापादयन्ति. म्हणजे मराठीत काय सर्वथा त्याचंच अभिनंदन करतात बरं का. त्याचं म्हणजे कुणाचं यो अहर्निशम अनवरतम उपरचितांजली अधिदैवतने उभिगता. म्हणजे समर्थ रामदासांच्या पुढे कल्याण जसा हात जोडून उभा आहे कुठलंही काम करायला, रामरायाच्या पुढे मारुतीराय हात जोडून असे उभे कुठलीही सेवा करायला, तसे जे नसलेली स्तुती गाण्यासाठी नसलेली स्तुती गातात. काय महत्व नाही गुण नाही ते गुण सांगतात आणि तोंड फाटी करून स्तुती करतात. पण तुमकी घेण्याकरता ओलजड करून असे पुढे उभे राहतात. सर्वथा तमाल त्याचंच फक्त अभिनंदन करतात. तमालपंथी असे जे स्तुती करतात लाल होण्याप्रमाणे तुमकी झाल्यावर त्याच्याशीच गोड बोलतात. तमाल तर त्याला पार्श्वे कुर्वंती जवळ करतात. त्याच्याशीच फक्त मैत्रीचं नातं जोडतात. तस्य वचन त्याचंच फक्त ऐकतात. तस्य तसं दुर्मिळ वस्तूंचा वर्षाव त्याच्यावरच करतात. पुढे काय म्हटले तस्मै ददति आपल्या कपड्याचं सोडून त्याला द्यायची तयारी, सगळं द्यायची तयारी त्यालाच फक्त देणार, इतराला नाही. आणि त्याला फक्त बहुमान्य मानणार तमाप्ततामापादयन्ति. आपली मुलगी त्याच्या मुलाला, त्याची मुलगी आपल्या जे त्यांचं ऐकतात त्यांच्यापुढे लाळ होण्यापुढे त्यांचेच फक्त सोयी काय करतात जोडतात. जो अनवर रात्र दिवस जे असेल महाराज अशा प्रकारे ही दोषवान लक्ष्मी कुणाकुणाला बिघडवते तेवढं वाक्य संपून हे प्रकरण संपवतो. पहिल्यांदा विद्वांसमपि सचेतनमपि महासत्वमपि अभिजातमपि धीरमपि प्रयत्नवंतम अपि पुरुषम अपि. अशा पुरुषाला त्याची विशेषण काय, तो विद्वान असला तरी ही दुर्विनेता ही दोषवान उद्धट लक्ष्मी त्यालाही बिघडवते. महासत्व तो महासत्व म्हणजे नंदबाबासारखा महासत्ववान असला तरी त्यालाही लक्ष्मी बिघडवते. अभिजात म्हणजे कुलवान असला तरी त्यालाही बिघडवते. धैर्यवान सात्विक धैर्यवान असला तरी त्याचंही धैर्य संपून टाकते त्याला बिघडवते. आणि प्रयत्न करणारा जागरूक असला सचेतन मपी प्रयत्नवंत माफी. म्हणजे आपण जर असं वागलो तर आपल्या आईवडिलांना मान खाली घालावं लागत, आपल्या गुरुजींना लोक नावं ठेवतील काय शिकवलं तुम्ही, गावातल्या लोकांना खाली मान घालावं लागेल. अशा प्रकारे जागरूक जरी असला तसं वागायचं नाही. अशाही पुरुषाला ही दुर्विनीता दोषवान उद्धट लक्ष्मी खर पुरुष दुष्ट पुरुष बनवते. आम्ही या वैभवाला मानायला आमचं वैभव अलौकिक आहे आणि त्याला समर्पण म्हणतात. ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे. आता यांचं वैभव सांगतो आणि विठोबा रुक्माई घेऊ आणि तिन्ही चरणांचा सरळ शब्दशः अर्थ सांगू. यांचं वैभव काय, पहिल्यांदा शरीर संपत्ती आहे यांच्याजवळ. म्हणजे धडकी उचलकी आपत्ती नाही बरं का डब्ल्यू मध्ये कोणती हा दिठी जयावरी धडके. असं कृपा कटाक्षाने पाहिलं ज्याला पाहिलं तो जीवची परी तुके महेशेशी. हे काय डोळ्यात घेतलं सामर्थ्य शरीर संपत्ती की हा पद्म करू माथावर कृपा हा
जे महिमे करण्याचे एवढे जे महिमे करण्याचे काय वाचा आहे तिथे वर्णन आहे, ती वर्णन किती पण तिथं हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊन की हा पद्मकरू माझा पाय हात मस्तकावर ठेवता ठेवली ज्याच्या मस्तकावर ठेवला तो ब्रह्मरूप होतो. केवढं हातामध्ये ही शरीर संपत्ती आहे का? शरीर दुसरी धनसंपत्ती नाही म्हणता येत नाही का? लक्ष्मी ऐसे कुठे राहतात? यत्र यत्र भगवान हो तत्र तत्र भगवती लक्ष्मी. जिथे भगवंत असतात तिथे लक्ष्मी. याला प्रमाण लक्ष्मी स्थिरावली. याला प्रमाण काय सांगतो? लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. मुकुंदाच्या ठिकाणी ती जशी स्थिरावली मुकुंदाला सोडून जात नाही. म्हणून यत्र यत्र भगवान नारायण होतं. जिथे भगवान असतात तिथे लक्ष्मी. पण असं नाही जिथे लक्ष्मी असते तिथे भगवान असतात असं कुठेही लिहिलं नाही. दिवाळीच्या वेळेला नुसत्या लक्ष्मीचं पूजन करत जाऊ नये, नारायणासहित लक्ष्मीचं पूजन करत जावं. माझ्या नवऱ्याला किंमत नाही चला आपलं म्हणून नुसत्या लक्ष्मीचं पूजन करत जाऊ नये, भगवंतासहित लक्ष्मीचं पूजन करत. धन्य धन्य संतांचे साधना. धन्य धन्य संतांचे धनसंपत्ती त्यांच्याजवळ आहे. शरीर संपत्ती अखंड आदरवता होणे असते तयाची विनयो ही संपत्ती. 9व्या अध्यायात 14व्या श्लोकाच्या खाली विनय ही संपत्ती. आणखी कोणती संपत्ती? 13व्या अध्यायाच्या शेवटी याची लागी सुमती. सुमती म्हणजे सुबुद्धी अर्जुन. ज्याच्याजवळ सु म्हणजे चांगली बुद्धी अर्जुनाचं ते विशेषण आहे. याची लागी सुमती. जोडीची शांती संपत्ती यांच्याजवळ आहे. काय झालं तर हे उग्र होत नाही, खवळत नाही कधी. सदैव शांतीचे सागर असतात. तो अटलांटिक समुद्र खोल, तो समुद्रात किती खोल तिथली गंभीरता कशी असते तशी या महात्म्यांची काय आहे? शांती. शांती ही संपत्ती. आणि शेवटी हे चिकाल वर्तमान समाधान ही संपत्ती. समाधान शांती आनंद सौख्य ही त्यांची संपत्ती आहे. हे सद्गुरु काय काय देतात? आदिनाथ गुरुनी मच्छिंद्रनाथाला दिलं. मच्छिंद्रनाथाने चैतन्य गोरक्षाला काय दिलं? आणि चैतन्य गोरक्षनाथाने गहिनीनाथाला काय दिलं? काय सूचना आहे? काय सूचना आहे? काय तिथलं काय का गिरणार दोघांचं काय केलं? संतांचं वैभव काय? तिथं ओवे बघ तिही ते श्याम भवन अद्वयानंद वैभव. 2 वेळा माराय काय ते अद्वयानंद संपादिले सप्रभव गहिनीनाथा. एक अंतर्मुक्ता अंतरंगाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. महाराज बहिर्मुक्ता राहत नाही. तीही ते शांभव अद्वयानंद वैभव. अद्वैत जिथं द्वैत आणि अद्वैत नाही असं आनंदाचं वैभव ते दिलंय. पुढे त्यांनी निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायला काय दिलं म्हणतात? एवं गुरुक्रमे लाभले समाधी धन म्हणजे आपुले. धन समाधी
दोन्ही जण वैभव आहे. आणि एक अर्धी ओवी सांगतो, त्या अर्धी ओवीमध्ये इतकी गोड ओवी आहे. संतांच्याकडे काय संपत्ती आहे? ब्रह्मसंपत्तीचे हाती तार उडाली. कसली संपत्ती? ब्रह्म अविना. ब्रह्मसंपत्तीचं तार म्हणजे जहाजच त्यांच्या हाताला लागले. हे सत्यनारायण पोथीतलं कथेतलं साधवाड्याचं जहाज नव्हे. प्रसाद खाल्ला नाही म्हणून बुडालं. पुन्हा सत्यनारायण कडून प्रसाद खाल्ल्यावर वर आलं. ते जहाज हे विटालं. हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आमच्या अंगात जेवढं बळ आहे तेवढं त्रिभुवन जगात कोणाचे अंगे काय? त्रिभुवनी बळ अंगी आमच्या सकळ. आमची सत्ता जिकडं आमचीच सत्ता आहे. तुका म्हणे सत्ता अवघी आमचीच हाता. विठोरमय झालं ज्ञानेश्वर विठोबा. त्यांच्या कीर्तनाचा हार एक जणांनी अडवलं महाराजांना. महाराज आणून खोटं बोलतात तो बोलायला म्हणतोय सारं. नाही खोटं बोलत नाही बोलतात कसं काय? म्हणजे आम्ही तर ऐकतोय सत्ता धान्याची केली मायबा. जिकडं तिकडं सत्ता कोणाची धान्य म्हणजे बोलतात. हुशार म्हणते तिकडं तिकडं आमची सत्ता तुका म्हणे सत्ता नाव घे. खोटं बोलतोय नाही. लक्ष्मी आयशी जयाची दाशी. ज्यांची लक्ष्मी दाशी आहे त्याच्या इतका जगात कोण श्रीमंत आहे का? तुझ्या मग आम्ही तो दुसरं खोटं काढलो तुम्ही. आणि बलम सगळ्यांच्या ठिकाणी जे बळ आहे ते भगवंतापासूनच आलेलं बळ आहे. असं चरण आहे. तुका म्हणे ते हे बळीया काय म्हणे राहिले चरणी. त्याचा अर्थ काय? भगवंतापेक्षा मोठे पण भगवंतामुळेच मोठे. विठाल महाराज म्हणाले मी खोटं बोलत नाही. म्हणायचं नाही आजपासून म्हणणार आम्हीच बोल हे नाही पटत. महाराज म्हणाले त्याचा अर्थ आहे. आता विचारतो कराडे बाबा ओ काका तुमच्या नावावर जे काय आहे तुमच्या नावावर जे काय आहे ते वारसाकडे तुमच्या पोराला मिळणार का? कीर्तन करायला उभं राहिलं उपट सगळ्या पोपाट्याला मिळेल. तुमच्या पोराला मिळेल का? कीर्तन सांगण्याने पोपाट्याला मिळेल का नाही? त्याला प्रमाण आहे की त्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित वारसाकडे कोणाला मिळत असतं? पोराला मिळत असतं. तसं या भगवंताला केलं मायबाप आम्ही आणि त्याचे झालो भगवंताला केलं मायबाप आम्ही झालो पुत्र. भगवान मायबाप असल्यामुळे याच्यावर आवर्णन खूप आहे पण आता सांगायला वेळ नाही आपल्याला. म्हणून त्याला केलं मायबाप आम्ही झालो पुत्र. वडिलांचं सगळं पोराला मिळत असल्यामुळे भगवंताचं जे वैभव ते आमचं वैभव म्हणून आम्ही त्रिभुवनामध्ये वैभव असतो. त्याचं बळ ते आमचं बळ झालं म्हणून आमच्यासारखा बलवान कोणी नाही. आणि त्याची सत्ता जगदाकारी झाली सत्ता हे आपुलेची आता राजा आणि चिंता जिकडे पाहिजे तिकडे आनंद रे विठोबा आमची सत्ता आहे. तुगा म्हणे सत्ता अवधी आमचीच
ज्ञानेश्वर माऊली झालं ज्ञानेश्वर